शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी औसा तालुक्यातील लांबजना पाटी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य रस्ता रोको करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीवजी कसबे आहेत। काय मागण्या होत्या तुमच्या कशासाठी रस्ता? हे पहा, क्रांतिकारी शेतकरी संघटना ही नेहमी रस्त्यावरचा संघर्ष करते। रविकांत तुपकरांनी या ठिकाणी महाराष्ट्रभर रान पेटवलेला आहे आणि त्याचा पहिला प्रयोग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लांबजना तालुका औसा इथं पवित्र अशा भूमीमध्ये आज आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्याचा एल्गार पुकारलेला आहे। सकाळी 9:30 पासून ते आतापर्यंत हा महामार्ग आम्ही शेतकरी हजारो शेतकरी या ठिकाणी आले आणि अडवून धरलेला आहे। मला वाटतं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही। याच्यावर या सरकारनं सापत्निक अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे, याच्यावर अन्याय केलेला आहे। म्हणून प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा 2 लाख रुपये द्या, मराठवाड्याला कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि गत वर्षी मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलेलं 17,500 जे अनुदान आहे ते पीक विम्याच्या स्वरूपात द्या। अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। येणाऱ्या 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचं निवासस्थान जे शासकीय वर्षा बंगला ते रविकांत तुपकरांनी घोषणा केलेली आहे, त्या निवासस्थान आणि मंत्र्याच्या गाड्या हे लिलावात काढा आणि शेतकऱ्याचे पैसे द्या। त्याच्यासाठी हजारो शेतकरी लातूर जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या राजधानीकडे निघतील। शिवाय येणाऱ्या काळामध्ये जर सरकार नाही नमलं तर या सरकारचे मंत्री संत्री खासदार आमदार आणि प्रशासकीय कलेक्टर सुद्धा अशाच पद्धतीने त्यांचा अटकाव आम्ही करू। आणि जर इथंही नाही थांबलं तर आपल्या शेजारचं जे राष्ट्र नेपाळ आहे, नेपाळमध्ये जी रक्तरंजित क्रांती झालेली आहे ती येणाऱ्या काळात क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर स्वस्थ बसणार नाही आणि रक्तरंजित क्रांती सुद्धा घडेल अशा पद्धतीचा इशारा तुमच्या माध्यमातून सरकारला देतोय। शेतकऱ्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आमदारांच्या खासदारांच्या गाड्या बंगले लिलावात काढू, त्यानंतर कलेक्टर अधिकारी यांचे सुद्धा बंगले लिलावात काढू। एवढं करून जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या शेतकऱ्यांच्या तर नेपाळमध्ये जशी क्रांती झाली तशी क्रांती आम्ही महाराष्ट्रामध्ये घडू असा इशारा सरकारला राजू कसबे यांनी दिलेला आहे। मी मारुती पवार, मांजरा न्यूज, लांबजना पाटी, लातूर।